नमस्कार, मी सारिका. एस9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये 27 वर्षीय इसमावर अज्ञात इसमाने केला ऍसिडचा हल्ला. सोन्याच्या वाढत्या किमतीच्या तेजीमुळे खरेदीवर मंदी. दिवाळीतील सोन्याच्या वाढत्या भावामुळे नागरिकांच्या खरेदीवर परिणाम. दिवाळीतील शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून सोन्याची खरेदी केली जाते. मात्र गेल्या काही वर्षातील आर्थिक मंदीमुळे सोन्या चांदीचे दर हे गगनाला भिडले आहेत. त्यात सणासुदीला सोन्याची खरेदी करण्याची हिंदू संस्कृतीची परंपरा. वाढत्या किमतीमुळे नागरिक थोडीफार का होईना सोन्याची खरेदी परंपरा जोपासण्याकरिता करीत आहेत. तर ज्वेलर्स धारकांनी सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने त्याचा खरेदीवर खूप मोठा परिणाम झाल्याची खंत व्यक्त केली. कुठेतरी सोन्याची खरेदी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात करावी याकरिता खरेदीला अनुसरून विविध ऑफर्सही ठेवल्याचे पुणा गाडगिळचे मेघदूत यांनी म्हटले. सोन्याच्या भावामध्ये फ्लक्च्युएशन भरपूर आहे. जो काही रेट आता मध्ये वाढला आणि परत काही जो कमी झाला आहे, तर त्याच्यामुळे आता सण आहे आणि या सगळ्या गोष्टी सण असल्यामुळे आता सध्या तरी ग्राहकांचा प्रतिसाद खूप चांगला आम्हाला मिळतो इथे. आणि त्यासाठी मी इथल्या सगळ्या ग्राहकांना मी शुभेच्छा देईन दिवाळीच्या. आणि तर आम्हाला तरी व्यवस्थित प्रतिसाद मिळाला इथे. ग्राहकांचे चांगलं अनुभव आहे, व्यवस्थित खरेदी आहे. काही आपल्या इथं आता क्षण आला भाग्याचा असं आम्ही ऑफर आहे. त्याच्यामध्ये आमचं पहिलं बक्षीस जे आहे ते 1 BHK फ्लॅट, दुसरं बक्षीस आहे 2 4 व्हीलर्स आहेत, तिसरं बक्षीस चांदीचे 2 डिनर सेट आहेत आणि चौथं बक्षीस जे आहे ते आमच्या इथे 2 व्हीलर्स आहेत. तर 10,000च्या खरेदीवरती आम्ही एक कूपन इश्यू करतो. अशा पद्धतीने लकी ड्रॉ त्याच्यामध्ये आम्ही काढतो आहे. नागरिकांना आव्हान असंच की मी आता या दिवाळीच्या ह्याच्यामध्ये की जास्तीत जास्त सोनं खरेदी करून इन्व्हेस्टमेंट करावी आणि दिवाळी आणि नूतन वर्षांच्या मी त्यांना शुभेच्छा देईन पुन्हा गाडगिळ आणि कंपनीतर्फे. तसंच सेतू साप्ताहिक आणि S9 न्यूज चॅनलला सुद्धा मी शुभेच्छा देतो दिवाळीच्या. सोन्या चांदीच्या दुकानात वाढत्या महागाईमुळे ग्राहकांची गर्दी दिसून येत नाही. तर लग्नसराई नाती जोपासण्याकरिता एक इन्व्हेस्टमेंट म्हणून काही जण सोन्याची खरेदी करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. प्रदूषणाला आळा घालण्याकरता इको फ्रेंडली फटाके बाजारपेठेत दाखल. दिवाळी सणामध्ये फटाक्याची आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला जातो. मात्र या फटाक्यांचा तीव्र आवाज रक्तदाब, दमा असलेल्या तरुणांसह वयोवृद्ध व्यक्तींनाही त्रासदायक ठरतो. या फटाक्यातील विषारी द्रव्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे प्रदूषणाच्या समस्या निर्माण होतात. एकंदरच या सर्व गोष्टींचा ताण हा मानवी जीवनावर पडत असतो. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, इजा, अपघात दूर करण्याकरिता इको फ्रेंडली प्रकारचे फटाके बाजारात दाखल झाले आहेत. शाळकरी मुलेही पर्यावरणाचे संवर्धन लक्षात घेता अशा प्रकारच्या फटाक्यांची खरेदी करताना दिसत आहेत. तसेच फटाक्यांच्या पाकिटावर देवदेवतांच्या फोटोवर बंदी आणल्याने चित्रपट सृष्टीतील सिनेतारक व पशुपक्ष्यांची चित्रे झळकत आहेत. कलर स्मोक, डम्पिंग फ्रॉग, फायर, शिट्टी पाऊस, डिस्को फ्लॅश, फ्लाय बटर यासारखे इको फ्रेंडली फटाके आहेत. तर फटाक्यांच्या किमतीत 12% वाढ झाल्याचे फटाके विक्रेत्यांनी म्हटले. बाजारपेठेत आता निसर्गाचा विचार केला तर शाळांमध्ये विविध ज्ञानातर्फे की बाबा इको फ्रेंडली म्हणजे सहसा ध्वनी प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी भरपूर ठिकाणी शाळा, कॉलेज यांच्याकडून असं सांगितलं जाते की जास्तीत जास्त आवाजाचे फटाके तुम्ही घेऊन येतो. त्यामुळे सहसा कस्टमर मागणी करतो आमच्याकडे की सहसा आम्हाला इको फ्रेंडली फटाके द्या. इको फ्रेंडली फटाक्यांमध्ये आम्ही सहसा आवाजावरती नियंत्रण आणि सहसा निसर्गाच्या दृष्टीने जे कलरवाले फटाके आहेत ते आम्ही सहसा जास्त ठेवलेले आहेत. किमतीमध्ये सहसा जास्त नाही तरी एक 10 ते 12% वाढ झालेली आहे. सहसा ग्रामीण विभागातले जे ग्राहक येतात ते सहसा त्या फटाक्यांची मागणी करतात. पण जे शहरामध्ये राहणारे आहेत म्हणजे सुशिक्षित नागरिक वगैरे ते सहसा म्हणतात की आम्हाला जास्त आवाजाचे फटाके नको. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. दिवाळीच्या निमित्ताने मुलुंड भांडूपमध्ये रंगली आहेत राजकीय कंदीलबाजी. राजकीय पक्ष आणि राजकीय नेते आपल्या जाहिरातबाजीची एकही संधी सोडत नाहीत. याला दिवाळी ही अपवाद नाही. दीपावलीच्या निमित्ताने राजकीय शुभेच्छा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये चढाओढ लागतीये. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची कंदीलबाजी सुरू झालेली दिसून येते. शुभेच्छांच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी आपापली जाहिरातबाजी करण्याचा प्रयत्न सर्व राजकीय पक्षांकडून होताना दिसतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोहावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. मुलुंडमध्ये भर दिवसा घरी झोपलेल्या 27 वर्षीय तरुणावर अज्ञात इसमांनी केला ऍसिडचा हल्ला. आज सकाळी मुलुंडच्या राहुल दीपक जैनवाल या तरुणावर अज्ञात इसमांनी ऍसिड हल्ला केला. डॉक्टर राजेंद्र प्रसाद मार्गाच्या BMC कॉलनीमध्ये राहुल आपल्या आई वडिलांसोबत राहत होता. तर सकाळी 9:30च्या सुमारास राहत्या घरी झोपलेला असताना त्याच्यावर काही अज्ञात इसमांनी हा हल्ला केला. या ऍसिड हल्ल्यात राहुल जैनवाल याचा चेहरा आणि डोळा गंभीर जखमी झाला आहे. त्या जखमी राहुलला मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. राहुलच्या घरच्यांनी त्याची कोणाशीही दुश्मनी नसल्याचे सांगितले. मेरा बेटा यहाँ पे सोया था घर में, दरवाजे के पास में आधा दरवाजा बंद था. मैं बीच के अपना सोफा पे बैठ के टीवी देख रही थी. जब तक वो डाल के भाग गया, मैं वहाँ से उसको पकड़ने के लिए भागी. वो भाग चुका था. उसको चेहरा नहीं देखा मैंने, पीठ पीछे से देखा. व्हाइट शर्ट और ब्लैक पैंट पहन के रखी थी उसने. बाल थोड़े हल्के हल्के लंबे थे. 9:15 9:30 बजे के टाइम पे. कारण तो अभी मुझे मालूम नहीं. मेरे बेटे की तो यहाँ किसी से दुश्मनागी भी नहीं थी. किसी से लड़ाई नहीं, झगड़ा नहीं. किसी को पूछ के देख लो, मेरा बच्चा किसी से लड़ाई झगड़ा कुछ नहीं करता था. नहीं, उसका पढ़ाई 10th फेल है. वो पढ़ाई छोड़ दिया था उसने. अपना ये गार्ड का जॉब करता था. अभी जैसे किधर इवेंट मिल जाते हैं वो कर लेता है गार्ड के जॉब में. अभी फिक्स तो जॉब था नहीं उसका, घर में ही था. किसी से इधर एरिया में किसी से दुश्मनागी नहीं, कुछ नहीं. अपना सादा सिंपल रहना, खाना, आजू बाजू में सबके साथ में हिल मिल के रहना, ऐसा था. पुलिस पूछताछ करने आई तो जो उन्होंने पूछा फिर मैंने वही बताया, जो अभी आपको बता रही हूँ वही बताया उनको. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोहावडेसह कौस्तुभ दरवेस, S9 न्यूज, मुंबई. भांडूपमधील GKW लिमिटेड कंपनीची जागा विकण्याच्या कावेबाजपणास कामगारांचा कायदेशीर विरोध. भांडूपमधील GKW लिमिटेड कंपनी ही निवासी बांधकामाकरिता जागा विकत असल्याची सूचना वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली. या संदर्भात कामगारांकडे कंपनी ना हरकत प्रमाणपत्र उपायुक्तांकडे मागत आहे. या वर्तमानपत्रातील बातमीमुळे कामगारांना कंपनीकडून फसवले गेल्याची भावना निर्माण झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून कामगारांचा पगारही थकवण्यात आला असल्याची माहिती यावेळी कामगारांनी पत्रकार परिषदेत दिली. तर कंपनीने कामगारांना कशा प्रकारे अंधारात ठेवले, बेकायदेशीर ताळेबंदी केली व कामगारांना देशोधडीला लावले या संदर्भात कामगारांनी एकत्रित येऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मी रमेश पाटील, GKW सँकी डिव्हिजन, आणि सध्या आम्ही जी आघाडी उभारली आहे तिचं आम्ही नाव दिलेलं आहे GKW सँकी कर्मचारी वर्ग. पेपरमध्ये कंपनीने नोटीस प्रसिद्ध केली म्हणून आम्हाला कळलं कंपनीला कंपनीची जागा विकायची आहे. आमचं 1985 नंतर GKW सँकी डिव्हिजनचं ॲग्रीमेंट, वेतन करार म्हणजे जे ॲग्रीमेंट होतं ते झालेलं नाही. त्यामुळे आमचे पगार एवढे थकलेले आहेत आणि अशा परिस्थितीत कंपनीने जेव्हा जमीन विकायला काढली हे कामगारांना कळलं तेव्हा कामगार खळबळून उठले आणि माननीय कामगार आयुक्तांकडे एक सामुदायिक 271 सह्यांचं निवेदन सादर करून आज 500 कामगार आमच्याबरोबर आहेत. त्या ठराविक मुदतीत 271 कामगारांचं निवेदन आम्ही दिलेलं आहे. पण पहिलं निवेदन, त्यानंतर आज जवळजवळ 500 किंवा 500हून अधिक
संघटित कामगार आमच्याबरोबर आहेत जे होरपळलेले आहेत. आमचं जे 85 नंतर जे ॲग्रीमेंटच झालेलं नाही त्या प्रकाराप्रमाणे जर पुढचे 4-4 वर्षाचं जर वेतन करार जो होतो ॲग्रीमेंट वेतन करार तो जर गृहीत धरला झालेला तर आमची खूप प्रचंड थकबाकी कंपनीजवळ असेल. मी निश्चित आकडा आत्ता नाही सांगू शकत. ते CAला एखाद्या आम्ही कॉन्टॅक्ट करू किंवा दोन्ही बाजूनी एकत्र CAला कॉन्टॅक्ट करूया आणि जो पैसे ठरवले जातील. त्याशिवाय 3 वर्ष लॉकआउट केलं होतं कंपनीने 1929 ते 2000 जवळजवळ 38 महिने 1998 ते 2000 आणि काही कामगारांना एकदम उशिरा घेतलं म्हणजे जवळजवळ 38 महिने काही कामगारांना नोकरीपासून वंचित ठेवलं. ते 3 वर्षाचा 36 ते 38 महिन्यांचा पगार आम्हाला मिळावा. GKW लिमिटेड कंपनीच्या स्थावर जंगम मालमत्तेविषयी ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये व मशिनरी इतर मालमत्ता विकण्यास परवानगी देऊ नये अशी उपायुक्तांकडे विनंती करण्यात आली आहे. तर ॲडव्होकेट शिल्पा सावंत यांनी कामगारांची बाजू S9शी बोलताना मांडली. मुळात कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन करार न झाल्यामुळे जी काही थकबाकी राहिली आहे ती मिळावी हा पहिला मुद्दा असणार आहे. दुसरा मुद्दा युनियन आणि मॅनेजमेंट यांच्यामध्ये काही देवाणघेवाण झाली का किंवा वर्कर्सच्या बाजूने असणाऱ्या युनियनने फायदा करून द्यायला पाहिजे होता वर्कर्सचा. तो न करून देता काही वेगळेच मुद्दे या माननीय आयुक्त साहेबांकडे जे मॅटर सबमिट झालं त्याच्यात बाहेर आले. त्या अनुषंगाने लेबर कोर्टात जाऊन कामगारांच्या वतीने राहिलेली थकबाकी कंपनीने द्यावी म्हणून न्यायिक लढा कर्मचारी करणार आहे. मॅडम, जमीन विकली जाऊ शकते म्हणजे जमीन विकण्याची नोटीस इथपर्यंत हे प्रकरण गेलेलं आहे. कामगारांची देणी न देता कंपनी असं डिसिजन कसं घेऊ शकते आणि कसं रोखता येईल? बरोबर, असं डिसिजन घेऊ नाही शकत ॲक्च्युली कंपनी. काही केसेसमध्ये अशी ऑर्डर झालेली आहे की म्हणजे माननीय हायकोर्टात एक केस चालू आहे याच कंपनीच्या संदर्भातल्या काही वर्कर्सच्या ग्रुपने फाईल केलेली आहे. त्याच्यात क्लिअर कट ऑर्डर आहे की जोपर्यंत कामगारांची जे काही थकीत देणी आहे आणि जी काही थकीत देणं कंपनी लागू आहे कायदेशीररित्या ती जोपर्यंत देता येत नाही आहे तोपर्यंत कंपनी प्रिमायसेस म्हणजे ज्याच्यात कंपनीच्या मशिनरी आहेत, ज्याच्यात कंपनीची एस्टॅब्लिशमेंट आहे, ज्याच्यात कंपनीचा पूर्ण बिझनेस चालतो त्यापैकी कुठलीही वस्तू, कुठलीही मशिनरी किंवा कुठलीही जागा कंपनी तारण देऊ शकत नाही किंवा विकू शकत नाही. हे ऑर्डरमध्ये क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे. मुळात हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे, कोर्टाचा अवमान आहे आणि याच अनुषंगाने सर्व कर्मचारी पुढे न्यायिक लढा देऊ इच्छितात. S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये 27 वर्षीय इसमावर अज्ञात इसमाने केला ॲसिडचा हल्ला. सोन्याच्या वाढत्या किमतीच्या तेजीमुळे खरेदीवर मंदी. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.